नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. जसं मी या वर्षीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नीट परीक्षेचे फॉर्म हे कधी सुरू होऊ शकतात, साधारणतः 7-8 फेब्रुवारीच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे आणि तसंच झालेलं आहे. नीट UG तुमची जी वेबसाईट आहे NTA नीट, त्याच्यावर आज इन्व्हायटिंग ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फॉर नीट 2026 ही नोटीस आज आलेली आहे. या नोटीसमध्ये स्पष्ट दिलंय की फॉर्म कधी सुरू होणार आहे. तर ऑनलाईन सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म 8 तारखेला हे फॉर्म सुरू होणार आहे. म्हणजे आज दिनांक 8 ला फॉर्म सुरू झालेले आहे आणि शेवटची तारीख आहे 8 मार्च 2026 असणार आहे, रात्री 11:50 तर सगळ्यांनी टाइमलाईन लक्षात घ्यायची आहे की 8 मार्च 2026 ला नीटचे फॉर्म संपतील. करेक्शन विंडो जी आहे ती 10 ते 12 मार्चला दिलेली आहे. त्याच्यानंतर नीट फॉर्म परीक्षेचा जो फॉर्म आहे तो भरण्यासाठी फीस किती लागेल, तर ओपन कॅटेगरीला 1700 रुपये, ओबीसीला ईडब्ल्यूएसला 1600, SC ST आणि PWD कॅटेगरीला हे 1000 रुपये लागणार आहे. आणि बाहेर देशातल्या विद्यार्थ्यांसाठी तेच फॉर्मची फीस ही 9500 असणार आहे. नीट परीक्षा कुठल्या दिवशी असणार आहे ही ऑफिशियल आज कन्फर्म झालं आहे की नीटची परीक्षा ही 3 मे 2026 ला असणार आहे. रविवार दिवस येतोय. परीक्षा सेम, त्यात काही बदल केलेला नाहीये. 720 मार्काची असेल, 3 तासाची परीक्षा आहे, दुपारी 2 ते 5 टाइम हा परीक्षेचा असणार आहे. आता नीटचा फॉर्म सोबतच NTA इन्फॉर्मेशन बुलेटिन सुद्धा इथे पब्लिश केलेला आहे. या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये आम्ही आज दिवसभरापासून गो थ्रू केलंय. काही बदल आहेत का, तर फार किरकोळ बदल आहेत. ते बदल एक प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण विद्यार्थी आणि पालकांना सगळं समजून सांगणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये नीट परीक्षेच्या फॉर्म बद्दल सगळी माहिती असणार आहे. डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे, प्री रिक्विजिट काय आहे, सिग्नेचर कशी पाहिजे, 10वीचं काय लागेल, आधारचं कसं लागेल, ही सगळी माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण सगळं समजून घेणार आहोत. तर महत्वाच्या रजिस्ट्रेशन गाईडलाईन्स काय आहे, जे चाणक्य करिअर पॉइंट जी आपली संस्था आहे, या संस्था अंतर्गत विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कुठले कुठले प्री रिक्विजिट करायचे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी पाळायच्या आहे, त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. तर आपण सगळ्यात पहिलं इथे बघू वॉर रूम किंवा प्री अप्लिकेशन प्रिपरेशन. सुरुवातीला प्रिपरेशन काय काय करायची आहे, तर आपल्याला अकॅडमिक रेकॉर्ड्स 10वीचे काय काय, म्हणजे थोडक्यात आपल्याला काय काय माहिती ही अपलोड करायची आहे किंवा काय काय माहिती आपल्याला सोबत ठेवायची आहे फॉर्म भरतेवेळी. तर अकॅडमिक रेकॉर्ड्स मध्ये 10वी क्लासची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. आधी पण सांगितलं आहे मी, 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट इथे लागते. बोर्ड सर्टिफिकेट कशासाठी, तर 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर ही डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. CBSEच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड सर्टिफिकेट वेगळं येत नाही. तेच 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असते आणि तेच मार्कशीट असते, त्याच्यावर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असते. त्याच्यावर 10वीचे ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ असते तेच इथे वापरायचं आहे. त्यानंतर रिपीटरच्या विद्यार्थ्यांसाठी 12वीचं मार्कशीट लागेल. फ्रेशर असेल तर फक्त 12वीचे डिटेल लागतील, रोल नंबर वगैरे लागेल. रिपीटरसाठी मार्कशीट सुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे विद्यार्थी आणि पालकांना, लक्षात घ्यावं. आधार कार्ड कधीचं पाहिजे, तर अपडेटेड आधार कार्ड करा. इथे विद्यार्थी आणि पालकांनी वापरायचं आहे. अपडेटेड कशासाठी, तर बरेच विद्यार्थ्यांचा जुना फोटो असतो किंवा थंब इम्प्रेशन अपडेट केलेले नसतात, डेट ऑफ बर्थ चुकीची असते, स्पेलिंग मध्ये मिस्टेक असते, तर अपडेटेड आपण प्रिफर करतो. ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षभरात अपडेट केलं असेल त्यांना गरज नाही, ज्यांनी फार आधी अपडेट केलं असेल त्यांनी अपडेट करायची गरज आहे. आणि फॉर्म भरतेवेळी 10वीच्या मार्कशीटवर किंवा बोर्ड सर्टिफिकेट विद्यार्थ्यांचं जे नाव असेल त्याच नाव आपल्याला पुढे या नीटच्या फॉर्म भरतेवेळी लागणार आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी असेल तर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट ऑर EWS सर्टिफिकेट इन सेंट्रल फॉर्मॅट. म्हणजे काय, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट हे सेंट्रल फॉर्मॅट मध्ये लागेल. EWS असेल तर अनेक्षर I लागेल, कास्ट सर्टिफिकेट असेल ओबीसी साठी फॉर्म नंबर नाव आणि SC ST साठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट. ओबीसी आणि EWS ला दरवर्षी कास्ट सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेट काढावं लागते. सेंट्रल SC ST ला परत परत काढण्याची गरज नाही. हे व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026 असायला पाहिजे, खूप आधी काढलेलं नाही पाहिजे. म्हणजे 1 एप्रिल 2025 नंतर काढलेलं पाहिजे.
किंवा मग तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यात अपयशी असणार तर अर्ज करून ठेवा आणि त्याची रिसिप्ट सुद्धा अपलोड केली तरी चालेल. आता व्हिज्युअल कंप्लायन्सेस काय आहे फोटो आणि सिग्नेचर बद्दल? तर फोटो व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये पाहिजे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह फोटो मागितलेला आहे. तर हा व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये फोटो पाहिजे. ग्लासेस वगैरे त्याला चालतील का? तर बिलकुल चालणार नाही. आयडियली फोटो असा पाहिजे, विद्यार्थ्याचं नाव आणि ज्या दिवशी फोटो काढलेला ती तारीख. सर मी 8-10 दिवसाआधी, 15 दिवसाआधी, 1 महिन्याआधी फोटो काढलेला आहे का? चालेल चालेल का? तर बिलकुल चालेल. नसेल तर आत्ता लगेच फोटो काढून घ्या, नंतर फॉर्म सबमिट करा. त्यानंतर रनिंग हँडरायटिंग मध्ये तुमचं सिग्नेचर लागतं. कॅपिटल लेटर मध्ये चालत नाही. रनिंग हँडरायटिंग मध्ये असं तुमचं सिग्नेचर पाहिजे. त्यानंतर रजिस्ट्रेशन आणि ऑथेंटिकेशन. पोर्टल कुठला आहे? जसं मी तुम्हाला दाखवलं वेबसाईट nta.ac.in/new ह्या पोर्टलला अर्ज भरायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला तुमचं जेव्हा तुम्ही आधार नंबर इथे टाकता तेव्हा तुमचं ऑटोमॅटिक आधार कार्ड फेच केलं जाते ओटीपी टाकून. आधार कार्ड वरचं नाव आणि 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरचं किंवा मार्कशीट वरचं नाव हे सेम असायला पाहिजे. जसं माझं नाव शुभम देशमुख आहे तर असंच नाव आधार कार्डवर असायला पाहिजे. मग सर माझ्या आधार कार्डवर नाव शुभम देशमुख आहे पण 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर नाव माझं देशमुख शुभम सदानंद आहे. तर चालेल का? बिलकुल चालेल. फक्त त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नको. म्हणजे शुभम नावामध्ये जी स्पेलिंग आहे ते सेम शुभम नावामधलं स्पेलिंग आधार कार्डवर असायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही पाहायला गेले पर्सनल आणि फॅमिली डेमोग्राफिक. 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट जसं मी आधीच सांगितलंय, तुमचं जे नाव आहे अर्ज भरतीवेळी कॅन्डिडेटचं नाव एक्झॅक्टली सेम पाहिजे. 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर किंवा मार्कशीटवर जे नाव असेल ते एक्झॅक्टली सेम नावाने अर्ज भरा. आधार कार्डवर सर सिक्वेन्स चुकीचा आहे किंवा वेगळा आहे चालेल का? तर चालेल. आधार कार्डवरचा सिक्वेन्स इथे टाकू नका. फॉर्म भरतीवेळी 10वीच्या क्रेडेन्शियल्स वापरा. एक्झॅक्ट स्पेलिंग आई वडिलाचं पण जे नाव आहे 10वीच्या मार्कशीटवर किंवा बोर्ड सर्टिफिकेटवर ते एक्झॅक्ट स्पेलिंगचं नाव तुम्हाला इथे पेस्ट करावं लागेल. सोबतच तुम्हाला आई वडिलाचं एज्युकेशन विचारलेलं आहे आणि अॅन्युअल इन्कम विचारलेलं आहे, ते पण व्यवस्थितरित्या फिल करा. त्यानंतर काही कोड्स विचारलेले आहेत. हे क्वालिफाईंग कोड्स आहेत. या क्वालिफाईंग कोड्स मध्ये मेनली 2च कोड आपण इथे घेतलाय कारण की या 2 कोडचेच जास्त विद्यार्थी परीक्षा देतात. तर कोड 1 हा जे 12वी अपियर आहे, जे आता 12th ची एक्झाम देणार आहे येणाऱ्या 2-4-5 दिवसात, त्यांच्यासाठी कोड 1 बाय डिफॉल्ट येतो आणि जे रिपीटर्स आहे त्यांनी कोड 2 हा वापरायचा आहे. कोड 3, 4, 5, 6, 7 पर्यंत कोड आहे पण ते डिग्री करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर देशात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. नंतर लॉजिस्टिक्स म्हणजे काय? एक्झाम सेंटर सिलेक्शन. तर एक्झाम सेंटर सिलेक्ट करते वेळी तुम्हाला तुमचं स्टेट विचारलं जाते. स्टेट सोबतच तुम्हाला 3 प्रिफरन्सेस तिथे विचारले जातात. तुम्ही उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यात आहे तर कुठले कुठले सेंटर द्यायचे आहे? तर मी पुणे, अहमदनगर, नवी मुंबई असं देऊ शकतो किंवा नाशिक देऊ शकतो. इथे जरा चुकलंय. 4 नाहीये तर 3च ऑप्शन इथे सिलेक्ट करण्याची मुभा आहे. तुम्ही जो तुमचा ऍड्रेस दिला आहे त्याच्यानुसारच तो तुमचा स्टेट घेते. तर तुम्ही नवीन स्टेट म्हणजे महाराष्ट्रातला विद्यार्थी MP मध्ये, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये जाऊन परीक्षा देऊ शकत नाही. बायोमेट्रिक किंवा फिंगर इम्प्रेशन कसं आहे? तर तुम्हाला तुमच्या 10ही बोटाचे ठसे कुठे? तर इंक पॅड मध्ये हे 10ही बोटांचे ठसे बुडवायचे आहेत. नंतर एका ब्लँक पेपरवर त्याचं इम्प्रेशन घ्यायचे आहे. त्याचा फोटो आणि PDF काढून अपलोड करायचे आहे. सेम इथं दिलाय तुम्हाला 10 बोटांचे तुम्हाला ते इम्प्रेशन घेण्यासाठी इंक पॅड मध्ये 10ही बोटं बुडवायचे आहेत आणि त्याचे ब्लँक पेपरवर पेस्ट करून तो पेपर अपलोड करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही जो फॉर्म भरते वेळी जो नंबर किंवा ईमेल ऍड्रेस द्याल तो स्वतःचाच देणं स्ट्रिक्टली स्वतःचा देणं गरजेचं आहे. कारण की इथून पुढची जी प्रक्रिया आहे काउन्सिलिंगची प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये हाच नंबर आणि ईमेल ऍड्रेस कंटिन्यू होणार आहे. मग तुम्ही एखाद्या वेळेला फॉर्म भरताना एखाद्या काउन्सिलरकडे किंवा कॅफेमध्ये फॉर्म भरत असाल तर तुमचा तुमचा नंबर आणि ईमेल ऍड्रेस टाकणं खूप गरजेचं आहे. आणि हा नंबर किमान 6-8 महिने चालू पाहिजे. ईमेल ऍड्रेस किमान 6-8 महिने चालू पाहिजे. तो जर बंद पडला तर तुमचा जो ऑल इंडिया कोटा आहे किंवा UP सारखे जे स्टेट्स आहे तिथे तुम्हाला डायरेक्ट NTA वेबसाईटून माहिती फेच होते आणि तोच मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेसवर OTP जातात. त्यामुळे तुम्ही कधी कधी काउन्सिलिंगला सुद्धा बसू शकत नाही. त्यामुळे फॉर्म भरते वेळी जी माहिती तुम्ही टाकताय मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस संदर्भात ते स्वतःचा टाका. सोबतच यावेळी फॉर्म मध्ये आई वडिलाचा मोबाईल नंबर, पॅरेंटचा किंवा गार्डियनचा मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस विचारलाय.
त्याचं पण व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे काय, तर त्याच्यावर पण ओटीपी जाणार आहे. ते पण तुमच्या स्ट्रिक्टली वडिलाचे किंवा आईचे टाका. ते नसतील तर तुमचाच एखादा दुसरा बनवून घ्या आणि ते डिटेल्स टाका. पेमेंट पेमेंट कशाद्वारे तुम्ही या फॉर्मचं करू शकता, तर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि UPI एवढे 3च ऑप्शन याच्यामध्ये दिलाय. सर बँकेचं चलन आहे का? नाही. सर कॅशची काही मुभा आहे का? तर बिलकुल नाही. जर तुमचं पेमेंट डिटेक्ट झालं फॉर्म भरून झाल्यावर, हे सगळ्यात शेवटची स्टेप आहे, आणि त्याच्यानंतर तुमचं कन्फर्मेशन पेज जर आलं नाही, तर लक्षात घ्या तुमचा फॉर्म हा कंप्लीट झालेला नाही. म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालेला नाही आणि तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. फॉर्म सबमिट झाला हे कधी कळेल, तर तुमचं पेमेंट डिडक्ट झालं तुमच्या खात्यातून, तुम्हाला कन्फर्मेशन आलं, कन्फर्मेशन पेज येते, ते पेज आलं म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. जेव्हा तुमचं कन्फर्मेशन पेज येते, याचे 8 ते 10 प्रिंट काढून ठेवा आणि डिजिटल कॉपी पण सेव्ह करून ठेवा PDF मधली. याचं कशासाठी, तर काउन्सिलिंग मध्ये हे कन्फर्मेशन पेज 100% टाइम लागते. बरेचशा राज्यांना हे अपलोड सुद्धा करावं लागते. तर हा फॉर्म तुम्हाला कंपल्सरी जपून ठेवायचा आहे. या फॉर्म मध्ये तुम्हाला सगळे तुमचे डिटेल्स दिलेले असतात फॉर्म भरतेवेळी, सेंटर वगैरेचे सगळे, कॅटेगरीचे वगैरे सगळे, तर हे तुम्हाला लागतील. 0 एरर चेकलिस्ट म्हणजे महत्वाच्या गोष्टी काय चेक करायच्या आहे, सगळ्यात आधी तुम्हाला स्पेलिंग चेक करायचे आहे, तुमचं नाव, तुमच्या आई वडिलाचं नाव, तुमचं जेंडर, तुमचा ऍड्रेस हे 10वीच्या नुसार असायला पाहिजे. ऍड्रेस 10वीवर येत नाही, आई वडिलाचं नाव येते. त्याच्यानंतर कॅटेगरी फॉर्म मध्ये तुम्हाला सेंट्रल फॉर्मॅट मध्ये EWS आणि EWS आणि कास्ट सर्टिफिकेट लागतात. ID प्रूफ म्हणून तुम्ही तुमचं आधार कार्ड वापरायचं आहे. आणि इमेजेस, जे तुमचं इमेज आहे त्याच्यावर नाव आणि तुमचं ज्या दिवशी तो फोटो काढलाय त्याची डेट आलेली पाहिजे. याची करेक्शन विंडो जसं की मी आधी सांगितलं आहे, जर तुमचं काही चुकलंच, चुकू न देताच आपण फॉर्म भरला पाहिजे. जर तुमचं काही नावामध्ये स्पेलिंग चुकली किंवा तुमच्या आई वडिलाच्या स्पेलिंग मध्ये काही चुकलं, तर त्यासाठी काही मुभा NTA देत असते. तर करेक्शन विंडो ही 10, 11, 12 मार्च हे 3 दिवस करेक्शन विंडो असणार आहे. तर आज काही चुकलं तर तुम्ही तेव्हा जाऊन चेंज करू शकता. पण पेमेंट करायच्या आधी तुम्ही किती वेळा फॉर्म बदलू शकता, पण पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म बदलू शकता का, तर बिलकुल नाही. एकदा पेमेंट झालं तर तो फॉर्म तुम्हाला 10, 11, 12 तारखेलाच बदलता येईल. ज्याला आपण करेक्शन म्हणतो, त्या काही फील्डमध्येच करेक्शन करता येते, पूर्ण फॉर्म मध्ये करेक्शन करता येत नाही. तर फॉर्म भरताना सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजी घ्यायची आहे की याच्यात आपलं काही चुकलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर प्री रिक्विजिट काय डॉक्युमेंटचे, तर पासपोर्ट साईज फोटो, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलंय 15-16 कॉपी असायला पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये. एक पोस्ट कार्ड साईज फोटो, तुमचा ID प्रूफ, आधार कार्ड, मार्कशीट 10वी आणि 12वीच्या मार्कशीट रिपीटरसाठी लागेल, आणि तुमचं सिग्नेचर रनिंग हँड मध्ये, फिंगर इम्प्रेशन, जे की मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या वर्षी एज इलिजिबिलिटी काय आहे, तर तुम्ही 31 डिसेंबर 2009 याच्या आधी जर तुम्ही जन्मलेला असाल तरच तुम्ही या परीक्षेला बसू शकता. 31 डिसेंबर 2009च्या नंतर जन्मलेला विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही. 17 वर्षाचा पूर्ण कॅन्डिडेटच नीट परीक्षेला बसू शकतो. म्हणूनच 31 डिसेंबर 2026 ला 17 वर्ष पूर्ण होत असेल तोच विद्यार्थी इथं ही परीक्षा देऊ शकतो. याच्यासाठी अप्पर एज लिमिट आहे का, सर मी 20 वर्षाचा आहे, 22 वर्षाचा आहे, 23 वर्षाचा आहे, 27 वर्षाचा आहे, मी परीक्षा देऊ शकतो का, तर नक्कीच देऊ शकता. त्यानंतर या वर्षीच्या टाय ब्रेकिंग मध्ये काही बदल झालेले आहे. तर ती बदल काय आहे, मागच्या वर्षी टाय ब्रेकिंग मध्ये 8-9 पॉईंट्स होते, यावर्षी ते NTA कमी केले आणि 6-7च पॉईंट ठेवलेले आहे. तर सगळ्यात आधी पहिला टाय ब्रेकिंगचा नियम होता की टाय ब्रेकिंग म्हणजे सेम मार्कवर भरपूर विद्यार्थी असले तर रँक 1 कोणाला द्यायचा. उदाहरणार्थ 720 पैकी 720 मार्क 10 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत किंवा 715 मार्क 10 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचं रँकिंग कसं ठरेल, तर सुरुवातीचे काही फॅक्टर्स याला लावलेले आहे NTA, तर ते फॅक्टर्स मी तुम्हाला समजून सांगतो. पहिला फॅक्टर आहे नीट स्कोअर. ज्या विद्यार्थ्यांना सेम मार्क आहे त्यांचा सगळ्यात आधीचा फिल्टर आहे नीट स्कोअर. सेकंड आहे बायोचे मार्क्स. उदाहरणार्थ 2 विद्यार्थ्यांना 600 मार्क्स आहे, तर यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 320 मार्क्स आहे, एखाद्याला 310 मार्क्स आहे बायोमध्ये, तर याला पहिले प्राधान्य दिलं जाईल. सेम त्याच्यानंतर
केमिस्ट्री मार्क्स सेम. केमिस्ट्रीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे बायोचे पण मार्क्स सेम आले, 320 सेम आले, आणि केमिस्ट्रीमध्ये 150 एखाद्याला आणि 140 एखाद्याला आहे, तर याला प्राधान्य दिलं जाईल. त्याच्यानंतर सेम फिजिक्सचे मार्क्स. हे 3 फिल्टर आहे. चौथं फिल्टर आहे नंबर ऑफ रॉंग अटेम्प्टेड क्वेश्चन्स. चुकीचे प्रश्न ज्यानं जास्त सोडवले, म्हणजे जो कमी सोडवले त्याला पहिले प्राधान्य, ज्यानं जास्त सोडवले तो मागे राहील. 5वा फॅक्टर आहे, आता 5वा फॅक्टर मी तर खाली तुम्हाला समजून सांगितलंच आहे. 4 फॅक्टर हे. 5वा फॅक्टर आहे नंबर ऑफ रॉंग अटेम्प्टेड क्वेश्चन, म्हणजेच लेसर प्रपोर्शन ऑफ इनकरेक्ट आन्सर इन बायोलॉजी. म्हणजेच काय, तर या 5 नंतरही सेमच मार्क आहे, तर ज्यांनी बायोमध्ये कमी चुकीचे प्रश्न सोडवले त्याला प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर सेम केमिस्ट्री, त्याच्यानंतर फिजिक्स, असे 7 फिल्टर इथे लावलेले आहेत. या 7 फिल्टर नंतर सुद्धा सेमच, म्हणजे तरी 2 विद्यार्थी असे आहेत की त्यांना सेमच सगळं क्रायटेरियामध्ये त्यांनी फिल्टर केलं, 2 सेम स्टेजवर आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की याच्यानंतर आम्ही टाय ब्रेकरला एक कमिटी बसवू आणि ती जी कमिटी निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही पुढे जाऊ. हा या वर्षीचा टाय ब्रेकिंग मधला बदल आहे. मागच्या वर्षी थोडेसे आणखी 2-3 पॅरामीटर होते. त्यांनी सांगितलं कम्प्युटराइज ड्रॉ करू, तर ते कमिटी ठरवेल कम्प्युटराइज ड्रॉ करायचं की आणखी कुठला लावायचं आहे, पण कधी 7 फिल्टर नंतर. तर नीट परीक्षेच्या साठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. आपण परत 1-2 मिनिटाचा रिकॉल करू. सगळ्यांनी आपले 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट रेडी करून ठेवायचे आहे. आपले थंब रेडी करायचे आहे, फोटोज रेडी करायचे आहे, पोस्ट कार्ड साईज, पासपोर्ट साईज फोटो, एक साईन रेडी करून घ्यायची आहे, आणि आपला फॉर्म भरायचा आहे. साधारणतः 3 ते 4 दिवस विद्यार्थी आणि पालकांनी फॉर्म भरायची घाई करू नये. त्याचं कारण असं की बरेचदा वेबसाईट अपडेट होत असते, ड्रॉपडाऊन मध्ये बरेचसे स्टेट येत नाही, बरेचसे जिल्हे येत नाही. त्याच्यामुळे काय होते की सर्व्हर अपडेट व्हायला 2 ते 3 दिवसाचा वेळ जातो. तर सर्व विद्यार्थ्यांनी 3 ते 4 दिवस वाट पाहून पुढची म्हणजे फॉर्मची प्रक्रिया करायची आहे. सर मी लेट फॉर्म भरला तर मला लेट कुठलं सेंटर मिळेल का, तर असं नाही. तुमची जी प्रायोरिटी वाईज सेंटर आहे ते तुम्हाला शेवटच्या दिवशी जरी फॉर्म भरला तरी प्रायोरिटी 1चं सेंटर मिळण्याची शक्यता ही जास्त असते. चाणक्य करिअर पॉइंट मध्ये अत्यंत कमी जागा ह्या काउन्सिलिंगसाठी असतात. तर तुम्हाला नीट परीक्षेपासून तर प्रवेश मिळेपर्यंत पूर्ण प्रक्रिया चाणक्य करिअर पॉइंट सोबत करायची असल्यास लवकरात लवकर आमच्या ऑफिसेसला संपर्क करा. चाणक्य करिअर पॉइंट पुणे, अकोला, बुलढाणा आणि अहमदनगर. आम्ही कदाचित यावर्षी नाशिक आणि अमरावतीला सुरू करणार आहोत. तर असेच अपडेट मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉइंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.